दरम्यान या सगळ्याची चर्चा सुरू झाली त्याला निमित्त ठरलं रोहित पवारांचं वक्तव्य। काय म्हणाले रोहित पवार पाहूया। विखे पाटील साहेबांना श देण्यासाठी कोलेंना तिथे एमएलसी बनवलं। आता कोलेला तिथे एमएलसी बनवला असेल तर मग तिथला जो दादांचा पक्षातला आमदार आहे काळे हे काय यांच्याच पक्षातून उभे राहतील का? मोकळं झालं ना तिथून, त्या ठिकाणी बीजेपीतून ते उभे राहतील। आता तुम्ही इतर ठिकाणी सुद्धा बघितलं तो ऑलरेडी रणनीती। आता तुम्हाला मावळचा आमदार काही ह्या पक्षात राहील असं वाटतं का? तो जाणार आहे भाजपमध्ये। अहो हे सगळं सगळ्यांना माहिती आहे। उगाच आपण पतंग उडवत मी किती प्रेमाचा मग मिठी मारणं आणि रडून रडून किती वेळा रडणार। माझं एवढंच म्हणणं आहे, दादांसाठी आता कुणीही त्यामध्ये डोळ्यात पाणी आणू नका, प्रयत्न करा। तर रोहित पवारांनी हे वक्तव्य केले। 22 आमदार घेऊन तटकरे आणि प्रफुल्ल पटेल भाजपतून लढणार आहेत, पण राष्ट्रवादीकडून पूर्णतः इन्कार केला जातोय। स्वतः सुनील तटकरे यांनी देखील आपण रोहित पवारांच्या मताला किंमत देत नाही असं सांगितलेलं आहे। तर रोहित पवार राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थता असल्याचं चित्र निर्माण करतायत असं वक्तव्य आमदार सुनील शेळके यांनी केलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।